मी जेवलो नाही तर स्वतःच वाईट वाटेल. होय रमाबाई, जसे पती जेवला नाही तर पत्नीच वाईट वाटते, त्याचप्रमाणे जर पत्नी जेवली नाही तर पतीचंही वाईटच वाटते. पती आणि पत्नी हेच एकमेकांचे सर्वस्व असतात. इथे कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ नसतो, दोघेही समान असतात. आणि आज जसे आपण एकसारख्या चौरंगावर समोरासमोर बसून जेवतो आहोत, तसेच एक दिवस आमच्या टेबलासमोरील खुर्चीवर बसून तुम्ही आमच्या प्रमाणित ग्रंथ वाचावेत अशी आमची इच्छा आहे. ते मोठाले ग्रंथ? हो. मी वाचावयाचे? होय, पण आत्ता नव्हे, नंतर. आत्ता आधी जेवायचे. हो, पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत. घ्या, करा सुरुवात. नुसता बाजार मांडून ठेवलाय, काही शिस्त वगैरे नाहीच. हसतायत काय, नाचतायत काय, आणि आपल्या नवीन सुनबाई त्या तर नुसत्या खिदळतायत. कल्याण आहे, कल्याणच आहे सगळं. अहो ताई, रोजचं एक आहे सगळे. झाल्या प्रकाराने मोठी माणसेही धास्तावली, पोरे हबकणार नाहीत तर काय. घाबरलेच होते सगळे. रमाच्या मनात तर अगदी भीती बसली होती. तिचा चेहरा पाहिलात ना, कशी दिसत होती. शिवाय आईच्या आठवणीने अगदी सुकली होती पोर. म्हणून माधवाने पांडुरंगास सांगितले, काही खेळ करून दाखवावयास. तेच म्हणतेय मी. या पोरीला घरात येऊन फक्त 15 दिवस झाले, पण बघितलेच ना कसे स्वतःच्या नवऱ्याला मुठीत करून ठेवले ते. आणि आता हा तिला खुश करण्यासाठी दुसऱ्यांना नाचवणार. स्वतःला काय श्रीमंत पेशवा समजतो की काय? अहो ताई, तसले काही नाहीये. तू काहीही सांगू नकोस. त्या पोरीच्या अंगी नक्कीच काहीतरी जादू आहे. आणि माधवाचे वागणे बघितलेस ना, ती निजली का, ती जेवली का, ती उदासच दिसते. छे 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 छे. हा जर असाच तिच्या तालावर नाचत राहिला मग तर कल्याणच झाले. हे बघ माई, तूच आता मला सांग, तुझा नवरा म्हणजे श्रीमान गोविंदराव रानडे हे जर घरात असते तर कोणाची बिशाद होती हे असे नाचगाणे करायची काय? सांगून ठेवतीये, नाहीतर नंतर जड जाईल. माई, तू वेळीच सावध हो, नाहीतर कल्याण हे ठरलेलेच आहे.
लक्षात ठेव. अहो, माधवा रमेसाठी हे सगळे करतोय याचा अर्थ माधवाचे संसारात आता मन रमायला लागले असा होत नाही का याचा अर्थ? मी तर म्हणते खरोखरीच कल्याण झाले. क्षणक्षणा जीवा वाटत असे खंती, आठवती चित्ती पाय देवा. उता वेळ मन पंथ अवलोकी, आठवे ते चुकी काय जा. ठाकले मालक, हे म्हणजे नाऱ्याकडं तुम्ही जी माझी बक्षिशी दिली होती ना, ती मला मिळाली नाही. पर बक्षिशी कशा पाहिजे? तुमचे आशीर्वाद आहेत, तुमचं प्रेम आहे, हेच माझ्याकरता लय झालं. अशी बक्षिसी देऊन मला परक करू नका. तसं नव्हे पांडुरंगा, त्या घटनेने मुलांच्या मनावर दडपण आले होते. रमाच्या मनात भीती बसली होती. त्यात आईच्या आठवणीने त्या उदास झाल्या होत्या आणि नेहमी दंगा करणारे आबाबाबाही अगदी गप्प झाले होते. तेव्हा म्हटले बघूया, तुझ्या बहुरुपयाच्या सोंगाने मुले सगळे विसरतील. आणि तसेच झाले. ठाकले मालक, नाही तुम्ही म्हटलात म्हणून घटकाभर मुलांची करमणूक केली आणि मुलांच्या चेहऱ्यावर खरंच हसू आलं. मन भरलं माझं. होय, कलावंतांना परमेश्वराने फार मोठी देणगी दिलेली असते. तुम्ही लोकांना हसवू शकता, रडवू शकता, त्यांच्या मनात दडलेल्या भावनांना वाट करून देऊ शकता, त्यांचे मन हलके करू शकता. मालक, मला इतक्या वर नका नेऊन बसू. मला तुमच्या सावलीतच राहू द्या, तिथंच खराय मी. अरे पांडुरंगा, कलावंत हा कधीच लहान किंवा मोठा नसतो. तो फक्त अस्सल असावा लागतो. परमेश्वराचे देणे सांभाळण्यासाठी निर्मळ असावा लागतो. आणि तू तसाच आहेस. मालक, अरे पांडुरंगा, पांडुरंगा, ठेवती बक्षिशी तुला. जात तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना, घाला नारायणा उडी वेगी. गोपाळा, तू शंकाच बाळगू नकोस बघ. माणसाचे अंतःकरण त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते, विशेषतः सत्वशील माणसाचे. जावई बापू अगदी निर्मळ मनाचे आहेत. यमुनेस जाच तर सोडाच, तिचे भाग्यच उजळले म्हणायचे. नेतोस याला? होय. ऐकून अगदी सुख वाटते. जावयाना लोकात मोठा मान आहे असे ऐकले. हुद्दाही मोठा, शिक्षणही मोठे आहे. पण हे सारे असलेले मनुष्य आपल्या बायकोला उत्तम रीतीने वागवतच असतील याची काय खात्री? बायकांच्या बाबतीत पुरुषांचे व्यवहार निराळेच असतात. ते जिचे तिलाच कळते. हे मात्र अगदी खरे हो उमे. हुंदके दाबीत कुणाचे पदर किती भिजतात हे जिचे तिलाच ठाऊक. कित्येकदा हे सारे दिसत असते, कळतही असते.
अगदी जवळच घडत असते, पण काही सुद्धा करू शकत नाही आपण. रडणारीची आसवे दिसलीच नाहीत असे मात्र वागावे लागते. बायकांच्या मनाला 36 कड्या आणि 36 कुलपे, साराच कोंडमारा, पाहणारीचाही आणि भोगणारीचाही. आपल्या बहिणींचं भाग्य मात्र खूपच थोर हो उमे. होय ना, आपल्या आई वडिलांची पुण्याईच म्हणायची. पाणी देऊ? पुरे? आपल्या दोघींनाही चांगले सौभाग्य लाभले. म्हणजे आमचे मामनजी थोडे कर्मठ आहे, परंतु आता निवळले आहेत. काय आहे की यांचे सारखे मुंबईस येणे जाणे असते, त्यामुळे एकूणात मोकळीक आहे. यांचा स्वभावही खूप चांगला आहे. म्हणजे कधी टाकून बोलणे नाही, टोमणे नाही, खेळीमेळीने वागणे असते. तुमच्याकडेही अण्णासाहेबांवर जबाबदारीचा भार आहे खरा, पण त्यांचे मन अगदी नितळ आहे आणि वृत्ती निस्पृह. हो, आणि ज्ञानेश्वरी फार सुंदर सांगतात. हा म्हणजे आवडीने. हा सारा भार हलका होतो प्रपंचाचा. वाणी अगदी मधुर आहे, एरवी सुद्धा. अगो, तू नीच पाहू पड जर. अण्णासाहेबांचा खरोखरच खूप जीव आहे हो यमुनेवर. ती छान नाव होते माझे, यमुना. पण माझे इतके नाव छान होते यमुना, ते बदलून रमा का ठेवले?